नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांचं आपल्या हौस सखी स्वाती या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आपण रोजच नवीन काही ना काही शिकत असतो. प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही चांगलं शिकून जातो. फक्त आपल्याला ते समजलं पाहिजे. माझंही असंच आहे. मीही तसंच म्हणून प्रत्येक दिवस छान करण्याचा प्रयत्न करत असते. स्वयंपाक तर सगळा झाला होता, पण अक्कांना म्हणलं आज तुमच्या हातची गुळूची भाजी खायची आहे. तुम्हाला कोणाला ही भाजी माहिती आहे का आणि तुम्हाला आवडते का तेही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मग अक्का म्हणल्या मी ही करते. या पसाऱ्याकडे जास्त लक्ष देऊ नका. मी म्हणलं तुमचं होऊ द्या, मग नंतर मी सर्व काही छान आवरेन आणि मी ते नंतर सर्व काही आवरूनही घेतलं. ही भाजी खरंच खायला खूप छान लागते आणि याचे औषधी उपयोगही आहेत वाटतं. ही खाल्लेली चांगली असते. तर ही भाजी आधी आणली ना की ही जमिनी म्हणजे मातीला चिकटून असल्यामुळं ही भाजी आपण उपटून आणली की तिच्यासोबत मातीही येते. त्यामुळं ही स्वच्छ आधी धुवून घ्यावी लागते आणि नंतर थोडीशी कोरडी झाली की याला पांढऱ्या रंगाच्या मुळ्या असतात त्या काढून टाकून बारीक चिरून घ्यायची आणि चिरल्यानंतर भाजी थोडी भाजून घ्यायची. त्यानंतर आपल्याला जेवढा लागेल तेवढा कांदा बारीक चिरायचा, तोही परतून घ्यायचा आणि तेल टाकून नंतर त्यामध्ये लसूण मिरची बारीक करून टाकायची आणि मग नंतर ही भाजी त्यामध्ये परतून घ्यायची. यात पाणी टाकायचं नाही आणि आपल्याला जसा आवडेल तसा शेंगदाण्याचा कूट मीठ घालून ही भाजी ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत खरंच खूप छान लागते. मला तर बाजरीच्या नाही पण ज्वारीच्या भाकरीसोबत खूप आवडते. मी लहानपणापासून ही भाजी खात आलेली आहे आणि त्यातून अक्काही आमची छान बनवतात म्हणून म्हणलं आज तुम्हीच बनवा. त्यानंतर मला धुवायचा होता बाहेरचा पोर्च, कारण आता पाणी जरा बऱ्यापैकी आलेलं आहे. उन्हाळ्यात जी भांडी काढून ठेवली होती पाणी भरण्यासाठी ती म्हणलं आज धुवून घ्यावीत आणि बाहेरचंही धुवून घ्यावं. मग ते सर्व काही स्वच्छ केलं. सर्वजण म्हणत होते पाऊस तर चालू आहे आणि तू कशाला धुवून घेते आहे, पण म्हणलं जाऊ दे तेवढंच मनाला समाधान आणि ती भांडी धुवूनही होतील आणि आपलं बाहेरचंही स्वच्छ होईल म्हणून मी ते धुवून घेतलं. आणि पुतणीचं तर असं चालू होतं हे धुतलं तर आता पड्डीशी कोरडं व्हायला पाहिजे आणि तिच्या मनासारखं झालं. थोडंसं ऊन पडलं आणि हे सर्व धुवून काढलेलं आम्ही स्वच्छ झालं. त्यामुळं थोड्या वेळ का होईना आम्ही केलेलं काम सार्थकी झालं असं वाटलं आणि नंतर बारीक हळूहळू पाऊस येतच होता, पण एवढा काही चिखल झाला नाही. नंतर जोरात आला, पण सर्व काही सुकल्यानंतर पाऊस यायला लागला. त्यानंतर म्हणलं आज मुली घरीच होत्या. आजही त्यांना शाळेला सुट्टीच होती. आज लवकर मेसेज बघितल्यामुळं बाकीचा गोंधळ कमी झाला आणि तांदूळ आणून ठेवले होते. म्हणलं आज सुट्टी आहे शाळेला तर तेही नीट करून ठेवावं, कारण नीट करून ठेवलं तर बरं पडतं आपल्याला कधीही स्वयंपाक करताना ते घ्यायला. आणि जर ते जास्त दिवस राहिलं त्याच्यात जर काही किडे किंवा खराब असेल तर ते टिकतही नाही, मग ते अजून जास्त खराब होतं. म्हणून मला ही सवय पहिल्यापासूनच आहे. मी काहीही आणलं तरी आधी नीट करून नंतरच ते डब्यात भरून ठेवते. आणि इथं मुली बसल्या होत्या आणि त्यांचं चालू होतं काही ना काही बोलायचं. मग त्यांच्यासोबत बोलत बोलत कामही पूर्ण झालं. ते कसं झालं तेही काही कळलं नाही. त्यामुळं कोणीतरी असणंही गरजेचं असतं, पण मला असं वाटलं की त्या शाळेत गेल्या तर जास्त पटपट काम झालं असतं. पण त्यांना बोलत बोलतही वेळ कसा गेला आणि मी काम कधी केलं तेही कळलं नाही. आणि पुतणीला जायचं होतं लग्नाला म्हणून तिचं चालू होतं की मला साडी नेसायची, मला साडी पाहिजे, मला कोणती तुम्हाला साडी आवडते ती मला एक साडी द्या. तिला तर आता आवडणं अवघडच होतं, कारण आत्ताच्या मुलींची चॉईस आपल्यापेक्षा वेगळी आहे. तरीही तिला दाखवल्या, म्हणलं तुला कोणती पाहिजे ती तुझ्या आवडीनं घे. मग तिनं सर्वच काढून बघितल्या आणि तिला आवडली ती साडी. तिनं घेतली आणि थोडीफार नेसूनही बघितली, का तर तिला ती कशी दिसते तेही पाहायचं होतं. म्हणलं छान दिसती, हीच नेस. मग ती घेऊन गेली. माझं तर म्हणणं होतं पावसा पाण्याचे दिवस आहेत, आपला ड्रेस घातला तर बरं होईल, पण तिला नेसायची होती साडी. प्रत्येकाची हौस असते आणि आता नाही करणार तर कधी हौस आहे, म्हणून तिनं ती साडी नेसायचं ठरवलं होतं. एवढं सगळं काम करूनही संध्याकाळचं वातावरण घरात प्रसन्न यामुळं असतं की संध्याकाळी टी व्हीवरती थोड्या वेळ का होईना देवाची गाणी लावलेली असतात आणि हरिपाठ चालू होता अक्कांचं. त्यासोबत हरिपाठ म्हणणंही चालू होतं आणि या सवयीमुळे सर्वांनाच चांगली सवय लागते आणि संध्याकाळ शांत आणि प्रसन्न वाटते. एवढा सगळा पसारा काढून तिला एक साडी पसंत पडली शेवटी. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करायलाही विसरू नका. पुन्हा भेटू असाच एका व्हिडिओमध्ये.